आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार। सकाळपासून आपण परिस्थिती पाहतोय, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी आहे, पाणी साचतंय, लोकांचे हाल होत आहेत, काय उपाययोजना केल्या जात आहेत? याच्यामध्ये मी सकाळपासूनच रेल्वेचे डीआरएम आहेत, बीएमसी मुंबई महापालिकेचे आयुक्त, स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटचे अधिकारी आणि एनडीआरएफ यांच्या संपर्कात आहे। आणि जे काही रात्रभरामध्ये 267 ते 300 mm पाऊस पडलेला आहे, जिथे 65 मिलीमीटर पाऊस पडला ते अतिवृष्टीचा परिस्थिती निर्माण होते। पण हा खूप जास्ती पाऊस एकाच वेळेस पडला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी चुनाभट्टी, मानखुर्द, कुर्ला, सायन या ठिकाणी पाणी भरलंय। ही माहिती घेतली तर आता सीएसटी ते कल्याण स्लो लाईन सुरू आहे, फास्ट लाईन सुरू होईल, पाणी निघतंय। आणि हार्बर लाईन पण बंद आहे, ती चुनाभट्टीचं पाणी हे झालं, निचरा झाला की तेही चालू होत आहे। आणि एकंदरीत सगळे पंप काम करतायत, पंप सुरू आहेत, ही सगळी टीम काम करते। नागरिकांची गैरसोय नक्कीच झालेली आहे, प्रवाशांची गैरसोय नक्कीच झालेली आहे, त्याबद्दल देखील लवकर त्यांचा दिलासा मिळावा म्हणून टीम काम करते आहे। बीएसटी आणि एसटीच्या लोकांनी सांगितलंय, जिथं जिथं आपल्याला त्यांना सेवा देता येईल ती सेवा देखील तात्काळ सुरू करा आणि लोकांना तिथून त्यांच्या सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी मदत करा। हे सर्व प्रयत्न सगळ्या बाजूने सुरू आहेत। मला वाटतं आता पाऊस थोडा कमी होतोय, निचरा होतोय आणि लवकरच रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळेल। सर पुढचे 3 ते 4 तास मुसळधार पावसाचा इशारा मुंबई उपनगर ठाण्यामध्ये देण्यात आलाय, काय सूचना दिल्यात तुम्ही? सर्व सूचना दिल्यात, जिथं जिथं पाणी भरतंय, जिथे कुठे लँडस्लाइड एरिया आहे ती काळजी घेणे आणि नागरिकांनी देखील आवश्यकता नसेल तर या मुसळधार पावसाच्या संकेतानुसार घराबाहेर न पडणं, हे देखील घराबाहेर पडणं देखील टाळलं पाहिजे। याच्या बाबतीमध्ये सर्व यंत्रणा जी आहे, यंत्रणा अलर्ट केलेली आहे। इव्हन आमच्या डिझास्टर मॅनेजमेंटला सांगितलंय की आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांना देखील अलर्ट करून ठेवण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत। कुठे काही आवश्यकता भासली तर त्यांची देखील आम्ही मदत घेणार आहोत। आणि मुंबईमध्ये देखील सर्व मॅनहोल आहेत, तिथून पाण्याचा निचरा होतो, तिथं देखील बीएमसीचे लोक काम करत आहेत। त्यामुळे लवकर याच्यातून लोकांना दिलासा मिळेल असा विश्वास आहे। सर आणखी एक प्रश्न विचारते की खूप मोठा पाऊस झाला, ठिकठिकाणी पाणी साचलंय, लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय, नालेसफाईची पाहणी तुम्ही सुद्धा केली होती, नालेसफाईचा दावा करण्यात आला होता, पण ती सपशेल अपयशी ठरली असं हे सगळं चित्र बघून म्हणावं लागतंय दुर्दैवाने। नाही, नालेसफाईचा विषय आणि हे पाऊस एकाच वेळेस 300 मिलीमीटर पाऊस पडला की जी नाल्याची कॅपॅसिटी देखील आहे किंवा जे काय अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे याची सर्व कॅपॅसिटी जी आहे ती कॅपॅसिटी आणि पडलेला पाऊस याच्यामध्ये जी काय तफावत झालेली आहे, त्यामुळे हे नेहमी होत नाही। परंतु जेव्हा एकदम जोरात पाऊस पडतो, त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, त्यावेळेस अशा प्रकारचं गैरसोय होते। नक्की यामध्ये मुंबई महापालिका आणि राज्य सरकार उपाययोजना करेल। सर अशी माहिती समोर आली आहे की रेल्वेमध्ये जे सक्शन पंप्स लावले गेलेले आहेत ते सगळे पंप्स कार्यरत नाहीयेत आणि त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतोय, कसा तोडगा काढणार यावर? सर माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे, त्यांचे आभार। आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की सूचना दिल्या गेलेल्या आहेत, युद्ध पातळीवर सगळी कामं सुरू करण्यात आलेली आहेत, पाण्याचा निचरा करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आणि त्यासोबतच गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। नमस्कार, मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध